नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता लाडक्या बहिणींसाठी एक फार मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करत असताना काही नियमावली तयार केली होती आणि तशा प्रकारचा GR देखील राज्य सरकारने आणला होता आणि त्या नियमावलीमध्येच बसणाऱ्या महिलांना अर्ज करता येणार होता. परंतु काही अशा लाडक्या बहिणी होत्या ज्या या नियमामध्ये बसत सुद्धा नव्हत्या, तरी देखील त्यांनी अर्ज केले होते. आता राज्यामध्ये निवडणुका तोंडावर असल्यामुळे राज्य सरकारने अतिशय घाईघाईने योजना सुरू केली. नंतरने देखील या नियमामध्ये काही सुधारणा करून तशा प्रकारचा GR राज्य सरकारने आणला. त्यामध्ये ज्या अपात्र महिला होत्या, जे या नियमामध्ये बसत नव्हत्या, त्यांना सुद्धा कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थित न झाल्यामुळे या योजनेस पात्र ठरवण्यात आले होते आणि राज्य सरकारच्या GR नुसार किंवा नियमानुसार या महिला अपात्र असून देखील त्या महिला अजूनही 1,500 रुपयांचा आतापर्यंत प्रत्येक महिन्याला लाभ घेत होत्या. पण आता तसे शक्य होणार नाही. राज्य सरकारने सक्त निर्देश दिलेले आहेत आणि सुधारित GR नुसार ज्या महिला या नियमात बसणार नाहीत त्या महिलांचा लाभ आता रद्द करण्यात येणार आहे. राज्य सरकार आता कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करत आहे आणि त्याचबरोबर ते लाभार्थी कुटुंबातील इन्कम सोर्सेसची पण व्हेरिफिकेशन करत आहे. त्यामुळे बऱ्याचशा महिलांचा मिळणारा जो लाभ होता तो जुलै महिन्यानंतर बंद झाल्यास आता आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. काय आहे सुधारित GR नुसार महिलांच्या अपात्रतेचे नियम आणि त्याच्यामध्ये सुधारित GR नुसार काय बदल झाले हे आपण आता पाहणार आहोत. स्क्रीनवर जाऊया थोडंसं. हा जो आपण GR पाहत आहोत हा GR हा सुधारित GR आहे. यापूर्वी पण GR आला होता, तर तो 28/6/2024 रोजी आला होता. त्यानंतर काही शासनाने दुरुस्त्या केल्या आणि ह्या योजनेतील सुधारणाबाबत 3 जुलै 2024 रोजी आणखी एक GR आणला. तर त्या GR नुसार ज्या महिला या योजनेस पात्र ठरणार आहेत त्या संदर्भामध्ये काही दुरुस्त्या करून हा GR आणलेला आहे. तर या योजनेस लाभार्थी पात्र कसे ठरणार आहेत, तर पहिले म्हणजे तो महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला असल्या पाहिजेत. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही आहे की किती महिला एका कुटुंबामधील अर्ज करू शकतात किंवा लाभार्थी असू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये महिलांचं वयोमान हे फक्त 21 ते 60 वर्ष या वयोगटातीलच असल्या पाहिजे असा निकष होता. तर त्याच्यानंतरनी त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आला. तर यानंतरचे जे योजनेचे लाभार्थी असणार आहेत ते महाराष्ट्रात राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असे पात्र असणार आहेत. तर आता काय झालं की पूर्वी 21 ते 60 हे वयोमान ठेवलेलं होतं, वयोमर्यादा ठेवलेली होती. पण आता काय झालं की 21 ते 65 म्हणजे 5 वर्षांनी वयोमर्यादा वाढवण्यात आली. त्याचबरोबर ती आता पूर्वी म्हणजे कुटुंबातील किती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात याची कुठलीहीच मर्यादा किंवा अट टाकण्यात आली नव्हती. तर याच्यामध्ये नवीन शासन दुरुस्तीमध्ये काय करण्यात आलं की याच्यामध्ये अट टाकण्यात आली की 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. म्हणजे काय की ह्या ज्या महिला आहेत 21 ते 65 ह्या महिला एक प्लस अविवाहित महिला एक असे मिळून 2, म्हणजेच कुटुंबातील फक्त 2च महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहेत. आता कुटुंब म्हणजे पहिल्यांदा लक्षात घ्या की कुटुंब म्हणजे रेशन कार्डमध्ये जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत त्यांचं मिळून एक कुटुंब तयार होतं. तर
कुटुंबातील फक्त 2च महिलांना यापुढे लाभ मिळणार आहे, हे लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट, अपात्रतेचा निकष काय आहे की इथे पहा की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्या महिलासुद्धा लाडक्या बहीण योजनेस अपात्र राहणार आहेत. म्हणजेच काय असतं की काही महिला ज्या आहेत त्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना अशा योजनांचा लाभ घेत असतात. त्यामध्ये 1,500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा ज्या महिला लाभ घेत आहेत शासनाच्या योजनांचा, तर त्या सर्व महिला लाडक्या बहीण योजनेस अपात्र राहणार आहेत. इथून पुढे त्या महिलांना लाडक्या बहिणीचा 1,500 रुपयांचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात असू द्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या कुटुंबामधील व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल किंवा त्या कुटुंबाचं उत्पन्न जास्त असेल, तर त्या कुटुंबामधील ज्या महिला या लाडक्या बहिणीस यापूर्वी लाभ घेत होत्या, त्या महिलांचा लाभ यापुढे बंद होणार आहे. त्यांना यापुढे लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये मिळणार नाहीत. अशा प्रकारे आपण आतापर्यंत बऱ्यापैकी समजत असाल की पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबातील फक्त 2च महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही शासकीय योजनांचा 1,500 किंवा 1,500पेक्षा जास्त प्रतिमाह लाभ जर घेत असाल तर तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेचा यापुढे 1,500 रुपये मिळणार नाहीत. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कोणी कुटुंबामध्ये जर इन्कम टॅक्स भरत असेल तर अशाही कुटुंबामधील महिलांना इथून पुढं लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवू शकता. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि महत्त्वाचं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. धन्यवाद.